नमस्कार. माझा वाढदिवस हा 15 जुलै रोजी असतो आणि आम्ही नेहमी विविध उपक्रमांनी लोकायुक्त असा कार्यक्रम सादर करतो, जेणेकरून वृक्षारोपण असेल, वृद्धाश्रमांना भेटी असतील, त्यांच्यासाठी काही कार्यक्रम असेल, जेवण खावण्याचा असेल, असे आम्ही विविध कार्यक्रम योजना करतो. शासकीय योजना असतील, जशी आता नवीन आलेली मुख्यमंत्री लाडके बहीण योजना, ही आता नव्याने आम्ही तिचा महिलांसाठी त्याचा उपयोग व्हावा म्हणून आम्ही त्यांना ते करत आहोत. आणि आरोग्य शिबिर, डोळे तपासणी, मोफत चष्मे वाटप, इतर आणि सायकल मुलींसाठी, आता जे मुली आपल्या लांबून स्कूलसाठी येतात त्यांच्यासाठी आम्ही सायकलींचा वाटप ठेवला आहे. आणि असे विविध कार्यक्रम आम्ही हे करत आहोत जेणेकरून ज्यांना उपयोग होऊ शकते. आणि कसं आहे, हे कार्यक्रम राबवत असताना आम्हाला म्हणजे आता आम्ही यांना आव्हान केलं की आम्हाला बाबा फुलगुच्छ आणण्यापेक्षा आम्हाला नोटबुक आणली तर ते आम्हाला शाळेसाठी देण्यासाठी उपयोगाला येतील, जेणेकरून आम्ही ते देऊ शकू. पेन, वया असं कुठलाही साहित्य आणला तर ते शालेय साहित्य म्हणून त्यांना देता येईल. अंगणवाडीसाठी आम्ही आता अंगणवाडीच्या मुलांना कपडे असतील, शालेय शिक्षणासाठी साहित्य असेल, असा विविध प्रकारे आम्ही वाढदिवस साजरा करतो. शुभेच्छा देण्यासाठी येत असताना मी सर्व माझ्या मित्रमंडळींना विनंती करतो की येताना एखादी पेन, एखादी वही असे तुम्ही साहित्य घेऊन आलात तर आपण ते शालेय शिक्षणच्या जे गोरगरीब मुलांना आपण देऊ शकू आणि त्याचा ते कोणाला तरी तुमच्या मुले फायदा होऊ शकेल, अशा प्रकारे मी आव्हान करतो. आणि पुष्पगुच्छ, कुठल्याही प्रकारचा पुष्पगुच्छ आणू नये म्हणून मी पुन्हा पुन्हा आव्हान करतो. एखाद नोटबुक, पेन वगैरे असं जर आणलं तर तुम्ही त्या मुलांना नक्कीच त्यांचा उपयोग होऊन जाईल.